हे बघा, आता मी इथे एक हे पॅन ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडं तेल घालून घेते. थोडं 1 चमचा तेल घालून घेते. हे बघा, आणि तेल तापेपर्यंत ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे हे टाकायचं आहे. आपलं सगळे मसाले, हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्ता, त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे थोडं कोथिंबीरीचे देठ. आणि हे जे मी आज तुम्हाला दाखवते ते मी मेथी डाळ दाखवते. तुम्ही सगळे मगासपासून वाट बघत होतात की काय दाखवते काय दाखवते, तर मी तुम्हाला मेथी डाळ दाखवते आहे. तर मेथी आपली ऑलरेडी चिरून झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवत आहे. फक्त तेल तापल्याची मी वाट बघते. जरा तेल तापला पाहिजे. मग छान कढीपत्ता माझ्या दारातला आहे. मीच हे झाड लावलेलं आहे. हा बघा किती सुंदर कढीपत्ता आहे. हा टाकते आधी. त्यानंतर गॅस जरा बारीकच ठेवते. हिंग टाकताना गॅस नेहमी जरा बारीक ठेवायचा, म्हणजे मग हिंग जळत नाही. त्यानंतर तुम्ही मोहरी टाकायची. तेल तापलेलं आहे त्यामुळे मोहरी तडतडण्याचा आवाज तुम्हाला छानपैकी येईलच. बघितलाच आवाज येत आहे म्हणजे आपलं तेल छान तापले आहे. मग जिरं टाकायचं. गॅस मात्र बारीकच ठेवायचा. मसाले बाकीचे नंतर टाकू शकता तुम्ही. आणि काही लोक, आता मी तुम्हाला लसूणी तडका दाखवत आहे. तर काय करायचं, ही लसूण आहे ना, ही बारीक बारीक ठेचून घ्यायची, नाही तर चिरून घ्यायची, जसं तुम्हाला हवं तसं. चिरून घेतली तरी चांगली लागते, ठेचून घेतली तरी चांगली लागते, फक्त ती शिजली पाहिजे. ते ही बघा, आता मी हिला असं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे. मस्त कढीपत्त्याचा सुवास येत आहे. हे बघा, हिला अशी मस्त टाकली आहे आणि आता तिला छानपैकी मी भाजून घेते. असं सॉटे करून घ्यायचं. हे बघा, म्हणजे छान लालसर होते ती. हा मस्त सुगंध आलेला आहे. त्यानंतर मी थोडेसे कोथिंबीरीचे देठ टाकते. मी सगळ्या भाज्यांमध्ये कोथिंबीरीचे देठ हे अगदी आवर्जून टाकते. मी मिरची टाकत आहे आणि हे कोथिंबीरीचे देठ टाकत आहे आणि पुन्हा एकदा त्याला सॉटे करून देते. हे बघा, लसूण चांगली लाल झालेली आहे. आता मी त्याच्यावर कांदा टाकत आहे. कांदा टाकल्यावर जरा शांत बसून आपण त्याच्यावर हे टाकायचं, बाकीचे मसाले टाकून घ्यायचे. लाईक गरम मसाला थोडा टाका, थोडा आपला मालवणी मसाला टाका, थोडं आपलं धणे जिरे पूड टाका. अहो, आपल्या इंडियन जेवणात असतंच काय, हे सगळे मसाले टाकायचे की जेवण एकदम रुचकर लागतं. बाकी इंडियन जेवणात काहीच नसतं. आणि थोडी हळद टाका आणि सरते शेवटी मीठ टाकायचं. ते सुद्धा थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं, म्हणजे मग मिठाचं थोडं मला उघडलंय की नाही काही माहीत नाही, पण इथून नाही पडत आहे, मी इथून टाकून बघते. थोडा हातावर घेऊन म्हणजे अंदाज येतो किती मीठ टाकायचं. कारण आपण हे डाळ मेथी बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला डाळीला सुद्धा थोडं हे लागणार, थोडं मीठ जास्त लागणार, म्हणून हे असं बनवत आहे. हे बघा, आणि छानपैकी ह्याला मी आता ढवळून घेत आहे. गॅस जरा मीडियमवरच ठेवा आणि छान ह्याला असं ढवळून घ्या. हे बघा, मस्त ढवळलेलं जात आहे. आणि मग ह्याला झाकून ठेवायचं. घाई नाही करायची, झाकण फक्त झाकण ठेवते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते.
तर हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते की हा कांदा आपला कितपत मऊ झालाय. बघा किती सुंदर मऊ झालेला आहे कांदा. आता ह्याच्यामध्ये काय टाकाल तुम्ही, तर ह्याच्यामध्ये तुम्ही टॅमॅटो आणि मेथी एकदम टाका. कारण का, तर टॅमॅटोलाही पाणी सुटतं आणि मेथीलाही पाणी सुटतं, म्हणून हे दोन्ही वस्तू एकदम टाकायच्या आणि त्यांना चांगलं शिजू द्यायचं. मसाले आपण ऑलरेडी सगळे टाकलेले आहे. फक्त कांदा मात्र खूप छान शिजवून घ्यायचा. आणि आता टॅमॅटो आणि मेथी एकदमच टाकायची, कारण का त्यांना असं छान पाणी सुटायला पाहिजे, म्हणून ते एकदमच टाकायचं. बघा किती सुंदर कलर दिसतो आहे, एकदम मस्त कलर झालेला आहे. आणि पुन्हा याला मस्त ठेवून द्यायचं. आणि आता आपण वाट बघायची की ही मेथी कधी शिजते. मग मेथी शिजल्यावर तुम्हाला मी पुन्हा दाखवते काय काय. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये ते तुम्हाला मगाशी दाखवलं मेथी आणि हे. आता मी ह्याच्यामध्ये ही डाळ टाकलेली आहे आणि मस्त झालेलं आहे डाळ मेथी. हे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, ह्याच्याबरोबर खाऊ शकता. आणि ह्याला काय करायचं, थोडंसं हवं तर तुम्हाला जसं पातळ, जसं हे हवं तसं करून घ्यायचं. जेवढं पातळ हवं, जेवढं जाड हवं. पण मी जास्त पातळ करत नाही, कारण आपल्याला ते आंबोळ्यांबरोबर खायचं आहे, म्हणून थोडंसं असं दबदबीत करते. आणि भाताबरोबर पण आपण मग खाऊ शकतो, म्हणून त्याला दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता असं. आणि ह्याला मस्तपैकी वाफ काढायची. हे बघा, वाफ काढून झाली, 5 मिनिटं अशी वाफ काढून घ्यायची चांगली. 5 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते काय करायचं ते. मग आपल्या आंबोळ्या तयार आहेत आणि ही मेथी, डाळ मेथी तयार आहे. ही बघा, त्याला मस्त वाफ आलेली आहे. दिसतात तुम्हाला हे बुडबुडे, हे खूप सुंदर बुडबुडे. ह्याच्यामध्ये आपली काय, डाळ शिजलेली आहे, टॅमॅटो शिजलेला आहे, कांदा शिजलेला आहे, मेथी शिजलेली आहे. आता आपल्याला काहीच करायचं नाही आहे. आता फक्त त्याला वाफेवर जरा अजून शिजू द्यायचं. मी असं जरा, तुमच्याकडे जर पावभाजी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही स्मॅश करू शकता, किंवा ह्याच्यामध्ये बारीक गॅस ठेवून तुम्ही डाळ अजून शिजवू शकता. पण मला जरा अशी थोडी जाडसर डाळ आवडते, म्हणून मी तेवढंच ठेवते आणि गॅस बंद करून टाकते. आता फक्त त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, म्हणजे जरा आंबट चव छान लागते. मेथी कडू असते ना, त्यामुळे लिंबू पिळलं की छान त्याला आंबट चव येते. आणि वरतून ही तुम्ही चिरलेली कोथिंबीर टाकायची. ही बघा, अशी मस्त चिरून कोथिंबीर टाकायची. मग आपल्या आता बघा आंबोळ्या रेडी आहेत. या बघा, या आंबोळ्या एवढ्या रेडी आहेत. त्यानंतर आपले हे डाळ मेथी रेडी आहे. आणि हे दोन्ही पदार्थ तुम्ही करून बघायचे. आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.